अक्षय, ह्याच्या दोन्ही बोल्ट मधला स्ट्रॉंग कुठला? हा का? अरे हे बघ ना, हीट ट्रीटमेंट केलेली याचं मटेरियल पण मला वाटतंय की स्ट्रॉंग असेल. काय तुला बोलतो पण- यार, नानट किती भारी घे. हा बघ झाड हा धरून नाही बघतो. रे, असं काही नाही रे. थिकनेस वरती काय आहे मटेरियल मध्ये डिफरन्स असू शकतो ना. हे बघ ना, याला झिंक प्लेटिंग केलंय, ह्याला हीट ट्रीटमेंट केलेलं आहे. मला वाटतं हा स्ट्रॉंग असेल. बट ह्याच्यात वजन आहे, वजन पण हँडल करू शकतं ना आरामात. अरे नाही रे, पण ते मटेरियल जर समजा मटेरियल सॉफ्ट असेल तर तो किती बेअर करणार आहे ना वेट. त्यापेक्षा मला वाटतं हा स्ट्रॉंग असेल. भारी घ्या, लगेच सुटून जाईल. नाही रे, नाही तुटणार. मला वाटतं की आपण ही डायरेक्ट सरांना विचारू डायरेक्टच. ठीक आहे प्लीज सिट. सर्वती आम्ही हार्डवेअर स्पेसिफिकेशन वरती डिबेट घेत होतो, तर आम्हाला समजत नाही सर की कुठला स्ट्रॉंग आहे कुठला वीक आहे. काय प्रॉब्लेम काय नाही? सर मला असं वाटतं की हा जो बोल्ट आहे ना, हा खूप जाड आहे आणि मोठा आहे, म्हणून मग जास्त स्ट्रॉंग आहे म्हणजे लवकर तुटणार नाही. तर माझं म्हणणं होतं ह्याच्या मटेरियलमुळे हा जास्त स्ट्रॉंग असेल. Okay. बेसिकली काय होतं की जेव्हा तुम्ही कुठलंही बोल्ट डेसिग्नेशन बघता, या प्रत्येक बोल्ट वरती काही मार्किंग आहे. ओके, जर तुम्ही हे मार्किंग बघितलं ना तर तुम्हाला दिसेल की हे जे बोल्ट आहेत हे 3 पद्धतीने बनतात. ओके, वी कॅन सी दिस ASTM, अमेरिकन सोसायटी ऑफ टेस्टिंग अँड मटेरियल, ASME which defines the dimension, which is American Society of Mechanical Engineer, and SEE basically it's a Society of Automotive Engineer. जर ASTM चा बोल्ट असेल ना तर इट हॅज बीन रिकॉग्नाइज, ते जे काही रिकॉग्नाइज होतं ना ते A325, A490. सेम जर ASME चा असेल तर तुम्ही बघताय B7, B8, B16, तुम्हाला काही बोल्ट दिसतील याच्यामध्ये की त्याच्यावरती B16 या असे काहीतरी नाव लिहिलेत. जर तुमचा SAE बोल्ट असेल तर त्याच्यावरती अल्फाबेट म्हणजे नंबर असतो 4.6, 8.8. तर मी तुम्हाला रफली सांगतो की हा 4.6 चा जो बोल्ट आहे हा लो कार्बन आहे, त्यामुळे ह्याची जी स्ट्रेंथ आहे ना ती कमी आहे. पण हा जो बोल्ट आहे जो आपल्याकडे आता अवेलेबल आहे, फॉर एक्झाम्पल आता हा जर बघितला तर हा 5 आणि हा जर बघितला तर 5 लाईन्स आहे, आणि जर तुम्ही इथे बघितलात ओके ज्याच्यावरती 10.9 किंवा हा 10.9 जो दिसलेला आहे हा त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगर आहे. ह्याच्या मागचं रिझन काय असेल? द फर्स्ट रिझन इज त्याचं मटेरियल. जर तुम्ही बघितला तर जर तुम्हाला मी नेक्स्ट स्लाइड वरती घेतो की जर नंबर 4.6 असेल तर तो लाईट ड्युटी ऍप्लिकेशनसाठी वापरला जातो. 5.8 असेल तर तो जनरल मशिनरी असतात. 8.8 असेल तर तो हेवी ड्युटी असेल. हा काय की याच्यामधला जो पहिला डिजिट आहे 4, ह्याला 100 नी मल्टिप्लाय करा म्हणजे काय असेल 400. इथे जर जी काही व्हॅल्यू येईल त्याला पुढच्या पॉईंट नंतरच्या अल्फाबेटने तुम्ही मल्टिप्लाय करा. फॉर एक्झाम्पल 400 into 0.6, 240. Find that bolt. For example, here I have calculated that things. You can see here. Can you see this one? The first alphabet 8.8 is 8 into 100 is 800 MPa is ultimate strength, and 0.8 into 800 which is 640 is the yield strength. Okay, it means that the number which has a higher value, okay, which is basically have a high strength. ओके, अँड दिस इज कम्प्लिटली डिपेंड अपॉन, इट्स नॉट रिलेटेड विथ की फक्त तुम्हाला एका याच्यामध्ये नाहीये, तर तुम्हाला हे चेक करावं लागेल. ASTM मध्ये मार्किंग वेगळी असते, ASME मध्ये मार्किंग वेगळी असते, आणि SAE मध्ये पण याच्यामध्ये मार्किंग वेगळी असते. त्याच्यामध्ये पण ग्रेड्स आहेत. काही वेळेस तुम्ही जर बघितलात तर त्याच्यावरती नो मार्किंग, 3 लाईन, 6 लाईन, डॉट्स, ओके, असे बरेचसे असतात. ओके, सो यू नीड टू अंडरस्टँड इट. बोल्टचं स्पेसिफिकेशन समजून घ्या. बोल्टला पिच मध्ये किंवा त्याच्या लेंथ मध्ये, प्रॉपर्टी क्लासमध्ये, हा जो प्रॉपर्टी क्लास आहे तो हा जो काही तो नंबर आहे त्यावरतूनच होतो, विच इज विल एबल टू गिव्ह यू yield स्ट्रेंथ अँड द अल्टिमेट स्ट्रेंथ. सो स्टे ट्यून. आणखी त्याच्यातलं डिटेल आपल्याकडे साधारणतः एक 10+ hours याच्यामध्ये लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल समजून घेतो. तर याचा अर्थ असा आहे की हा जो छोटा बोल्ट आहे ज्याच्यावरती 10.9 दिलाय हा जास्त स्ट्रॉंगर आहे ॲज कम्पेअर विथ दिस, कारण मटेरियल आणि त्याची yield स्ट्रेंथ जे काय आहे ह्याची yield स्ट्रेंथ ही फक्त 240 आहे, तर ह्याची yield स्ट्रेंथ ही त्यापेक्षा म्हणजे ऑलमोस्ट 640च्या जवळपास आहे. त्यामुळे हा बोल्ट जो आहे तो ॲज अ स्ट्रॉंगर दॅन दिस बोल्ट.